श्री स्वामी समर्थ। पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा आणि त्यांना तृप्त करण्याचा काळ मानला जातो। तर या काळामध्ये आपण पितरांसाठी तर्पण, श्राद्ध व उपासना करतो। त्याचबरोबर घरात दररोज पितरांच्या नावे एक दिवा लावणे ही अत्यंत शुभ मानले जाते। तर पितरांसाठी दिवा कुठे लावावा? तर पितरांसाठी दिवा नेहमी घराच्या दक्षिणेकडे लावावा असं शास्त्र सांगतं। कारण दक्षिण दिशा ही पितृदिशा मानली जाते। आपण दिवा दक्षिणेकडे लावल्यास आपल्या पितरांपर्यंत तो प्रकाश पोहोचतो, त्यांना शांती आणि तृप्ती मिळते। जर घरामध्ये देवघर असेल तर देवघरात देवांसाठी दिवा वेगळा आणि पितरांसाठी दिवा वेगळा लावावा। देवांचा दिवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावा, तर पितरांचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा। आता दिव्याची पद्धत काय? तर पितरांसाठी नेहमी एक तांब्या किंवा एक पितळी ताटली घ्यावी। तांब्याची पितळाची एक डिश घ्यायची आणि त्यामध्ये स्वच्छ तांदूळ किंवा पाणी भरायचं आणि त्यावर तूप किंवा तेलाचा दिवा ठेवून तो दिवा प्रज्वलित करायचा। तर दिव्याजवळ थोडे काळे तीळ, कुंकू, हळद आणि एक फूल ठेवल्यास अधिक पुण्य मिळते। आता हा दिवा कधी लावावा? तर हा दिवा सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी लावणे अधिक उत्तम मानले जाते। विशेषतः संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने पितरांना शांती मिळते। आता याचा फायदा काय होतो? तर पितरांसाठी दिवा लावल्याने आपल्यावरचे पितृऋण हलके होतात, घरात सुख शांती टिकते, अडचणी जीवनातल्या दूर होतात आणि कुटुंबामध्ये ऐक्य वाढते। तसेच पितरांची कृपा असल्यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन आपलं कार्य सिद्धीस जाते। म्हणूनच पितृपक्षाच्या काळात रोज घरात पितरांच्या नावे दिवा लावा आणि त्यांना आठवून प्रार्थना करा आणि पितृदेव भव या भावनेने दिवा अर्पण केल्यास नक्कीच पितृ प्रसन्न होतात। श्री स्वामी समर्थ।